मार्कुची चौकोटली खबर 14वा अध्याय. पस्का मनवचे सन्नले मनलेना नई आमले भाकरींत खावाचे सन्नाचे 2 रोजांचे अंदे मुख्य कटोडे आणि मोसेलिहुले खाणेनित बोध करावचे वाले येसुता बांधून मारून टाकावसाठी कपटाना डाव धरून राहिले. पण सणाचे दिवसं पण नाही तसं केले ना माणसं लोली करते तो कायो म्हणून बोलले. ते वक्ती येसू बेथनिया मनवचे गावी राहला. खोड दुखन राहावचे सीमोनच्या घरी येसू खावावले बसून राहतानी एक बाई ते घरी आली. ते बाई निक्कल अगर मनावच्या झाडांपणू कहलेला खूप महागीचं झालेला वाशिवावचे तेलता एक गोठ्याची बुड्डीपा धरून आली. ते बुड्डीचं ढक्कन फोडून ते वाशिवावचे तेलता येसूच्या डोसकीवर रिचुली. ते देखून थती राहिले काही जणांले रग आली. त्याने एकसंग एकला ते वाशिवावचे तेलता नास कहा करना म्हणून म्हणले. त्यात विकले ना कमी जादा 1 सालाची मजुरी ये की ते पैसेंता गरिबांले देना होय की म्हणून ते बाईच्या बारेत गुणगुरले. तव येसू जरा थांबट ती तर कहा परेशान करूत हा ते मासाठी चोकोटला काम केली म्हणून म्हणला. गरीबवाले कवचले तुम संगूस हायते तुम्हाला पसंत आल्यावर तुम्ही त्याहले मदत करू शकता पण मी कवचले तुम संग नाही रहो. हे बाई आपणाचे ना कितीक होते तिथला करून माझे मसुटीसाठी माझे आंगता अंदीस अभिषेक केली. मी खरंच सांगताव कल्लिपा चोकोटले खबरिता प्रचार केले हर एक जागी तिथं हेतू करावसाठी ते केले ता सांगावचं पडते म्हणून म्हणला. ते झाल्यावर 12 जण शिष्यनांपण एकला युदा इस्करी येतू म्हणवचा येसुता मुख्य कटोड्यांले हवली कराव म्हणून त्याहांजवळ गेला. त्याहानी ऐकून खुशी होऊन त्याले पैसे देतू म्हणून आण घेतले म्हणून तो त्यात हवली करावसाठी बरोबरची वखत देखूत राहिला. आंबे नसले भाकरींचा सन्ना आला. अंदीचे रोजी मेंढीचे पिले तर भली देवाचा खायदा होये. ते रोजी तू पस्केचा सब्बा खाववले कोटी जाऊन आम्ही तयार कराव म्हणून येसू तर पूसले. येसू आपणाच्या शिष्यनांपणू दोघंत धाडूत त्याहांत असं म्हणला. यरुशलेमच्या हरप जा पाण्याची बुड्डी धरून जाऊत एकला माणूस तुम्हाला दिसते त्याचे मांग जा. तो कोणे घरी जाते यो तुम्ही ते घरचे मालकता देखून असं सांगा मी माझ्या शिष्यनांसंग मिरून पस्का सणाचं जेवण खावासाठी पाहुणे राहावचा 11 कोटी हाय म्हणून मास्तर पूछताय म्हणून सांगा. समदे सामानाकून तयार राहिले मोठे अर्रेता धाबेवर तर तुम्हाला तो दाखवते हमासाठी थती सब्बा तयार करा. शिष्यानाच्या हरप गेले. येसू सांगलेवानीस थती झाला. त्याहानी पस्का मनावचे सणाचं जेवण तयार केले. बिरचवेरे येसू शिष्यानांसंग मिरून थती आला. त्याहानी बसून सब्बा खाऊत राहिले. तव येसू त्याहांत मी खरंच सांगताव तुम पण एकला म्हणले ना आता मा सांग खाववले बसून राहिले वालेम पण एकला मात हवली करते म्हणून म्हणला. तव त्याहानले दुःख लागला. कटकने मी तर नहो की प्रभू म्हणून एकच मांग एकला त्यात पोचले. तव येसू हे 12 जणांपणू एकला मासंग मिरून भाकरीता वाटिप बुडवच वाला मात हवली करते. वचनिंप लिहून राहिलेवनी माणसाचा लेख निघून जाताय पण माणसाचे लेखता हवली करावच वाला गोसा भोगते तो नाही जाणून न मलेन चोकट होई म्हणून म्हणला. त्याहानी खाऊत राहतानी येसू एक भाकरीत धरून भगवंतले दंडोस मुजरा करून ते भाकरीत मोडून हे माझं आंग होई म्हणून त्याहानले देला. ते झाल्यावर वाटी धरून भगवंतले दंडोस मुजरा करून त्याहानले देला. त्याहानी समधी ते वाटीपाला पिल्ले. तव तो असं म्हणला हे नवी किर्याचे बदल समधेंसाठी सांडवावचा हे माझा रकात. मी भगवंताचे राजवाडेपा नवा अंगुरांचा रस पिवतले आणि कवस अंगुरांचा रस नाही पिव म्हणून तुम्हाला खरंच सांगताव म्हणून येसू सांगला. त्याहानी एक स्तुतिगान गायल्यावर ओलिवला मनावच्या डोंगरावर गेले. तव येसू त्याहांत देखून तुम्ही समधी फकुरला होता कहा म्हणले ना वचनिंपा मी मेंढ्यांच्या गायकीता मारतो. तवा समधे मेंढ्या फाकून जातेत म्हणून वचनिंप लिहून हाये. पण मी जीत होऊन आल्यावर तुमदून कयंदी गलिलियले मी जातो म्हणून येसू त्याहानले सांगला. त्यासाठी पेतुरू समधी तू तर सोलेन काय मी मात्रम तू तर नाही सोड म्हणून म्हणला. तव येसू त्यात देखून आजचे राती कोंबडा 2 बार आरववचे अंदी तू मात नाही ओळखो म्हणून 3 बार सांगतेस म्हणून तुले मी कटकने सांगताव म्हणून म्हणला. पण पेतुरू मी तू सांग मरावचा आलेन तरी पाणी कवस तसा नाही म्हणू म्हणून म्हणला. उरलेले शिष्यना काय तसंच म्हणले. त्याहानी गेत्समने मनावचे जागे गेल्यावर येसू मी प्रार्थना करून येऊतले तुम्ही यतीस बसून राहा म्हणून आपणाच्या शिष्यनांले सांगून येसू पेतुरता याकोबता आणि योहानता
आपणा संग धरून जाऊन तो खूप दुःखानं चिंता करायचं सुरू केला. तव तो माझं परान जाय जोग दुःख भोगताय, तुम्ही यतीस बसून चेते राहा म्हणून त्याहले सांगून जराशी दूर जाऊन भुईवर पडून तूजन झाले ना ते वखत महापणू दूर होवो म्हणून प्रार्थना करूत तो अब्बा बाबा तुझे समदस होते हे दुःखता महापणू दूर काढून टाक, पण घडवचा माझे पसंतीचे वनी नाही, तुझी इच्छेचे वनीस होऊन दे म्हणून म्हणला. अनिक तो येऊन त्याने झोपूत राहायचं देखून सिमोनू झोपूत आहेस की, एक घंटा काही चेता नाही राहू सकेस की, तुम्ही परीक्षा पर जाय नसला चेते राहून प्रार्थना करा, आत्मा तयारूसपणे आंगले बड नाही तर म्हणून येसू पेतुरले सांगला. येसू अनिक जाऊन या जे अंधी बोलले गोष्टींतच बोलूत प्रार्थना केला. तो फिरून येऊन देखलेवर त्याने झोपूत राहिले. शिष्यानांच्या डोऱ्यावर झापडी राहिल्यासाठी त्याले काय जवाब सांगाव्यो शिष्यानांले नाही समजला. येसू 3वे झोके फिरून येऊन असं म्हणला, अनिक तरी झोपतू हा की आता होते, अदेक देखा माणसाचा लेख पापिनांच्या हातांपा हवेली हवची वखत आली, उठा जाऊन चला, अदेक हवेली करावचं वाला येत आहे. तो अनेक बोलत राहतानी 12 जण शिष्यानं पण एकला झालेला युदा आला. मुख्य कटोडे अनेक मोसेली हुले खाण्यानीचं बोध करावचे वाले मोठले माणसं झालेले माणसा सूर्या बडग्या धरून युद्धाच्या मांगा हायते. मी कोणाचं तोंड चोंतोयो होस येसू होय, त्यात धरून हुशारीनं न्या म्हणून येसू तर हवेली करावचं वाला त्याहले ओळखण सांगला. संघास युदा येसूच्या जवळ जाऊन मास्तरा म्हणून त्याचं तोंड चुंबला. त्याने त्याजवर हात टाकून धरून बनवले. येसूच्या पक्केना उभं होऊन राहिलेला वाला एकला आपणाची सुरी काढून मोठ्या कटोड्याचे नौकराचा कान तोडला. तव येसू असं म्हणला, तुम्ही चोरटे तर धरवले आलेवानी सूर्या बडग्या धरून माता धरवले आल्या की हर रोज मी आराधना करावची गुडीपा बोध करत राहावचं वालाच होवो. तव माता कहा नाही धरल्या, पण वचनेंप लिहून राहिलेला ते घडवूच लागेल म्हणून म्हणला. तव येसूची शिष्याना समधी त्यात एकता सोडून देऊन धावून गेले. एक चेलिक पोरगा पुढसाच शालवा पांघरून येसूची मांग जाऊत राहिला. माणसा त्यात काही संघास धरले, पण तो त्याच्या शालवेत सोडून देऊन पुढसाच गेला. त्याने मोठ्या कटोड्याच्या जवळ येसू तर धरून गेले. मुख्य कटोडे आणि मोठले माणसं समधी आणि खानुनीत बोध करावचे वाले समधी येसू संग मिरून आले. पेतरू मोठे कटोड्याचे घराचे आवारेपर्यंत दूरनं त्याच्या मांग जाऊन सैनिकांसंग आपण काही आखती करून ध्यानसंग बसला. मुख्य कटोडे आणि मोठे पंचायती पर राहायची समधी जण येसूले मरावची शिक्षा टाकासाठी त्याच्या वाकाचे गवेसाठी धांदरूत राहिले, पण त्याहले कोणताच गवा नाही भेटला. जूक जण उरपटी होऊन लपड गवा सांगले, पण त्याचे गवे एकले एक बरोबरचे नाही झाले. तवा अनेक काही जण येसूले वैरी होऊन हे लपड गवा सांगले. माणसं बांधलेले हे आराधना करावचे गुडीत फोडून 3 रोजना माणसं नाही बांधले आराधना करावचे आणखी एक गुडीत मी बांधतो म्हणून तो म्हणावचा आम्ही ऐकलो. पण हे गवा काही एकला एक रकमीना दुसऱ्या रकमीनं सांगल्यासाठी त्याचा गवा बरोबरचा नाही झाला. ते झाल्यावर मोठा कटोडा उठून समधी माणसांच्या पुढं उभं होऊन येसूता तू काहीच नाही जवाब सांगेस की, याने तुले उरपटी होऊन लपड गवा सांगतायत की म्हणून पुसला. पण येसू कोणताच जवाब सांगे नसला दब राहिला. तवा मोठा कटोडा तू परमात्म्याचा लेख झालेला ख्रिस्तू तू सोयस की म्हणून अनेक प्रश्न पुसला. तवा येसू हो मीच हो म्हणून म्हणला. समधेनून मोठा शक्ती राहिले भगवंताचे उजव्या अंगानू माणसाचा लेख बसून राहायचा, तो सर्गपणू आभारीचे दल्यांवर येवचा तुम्ही देखता म्हणून म्हणला. मोठा कटोडा आपणाच्या कपड्यांत फारून असं म्हणला, आम्हाला अनेक दुसरे गवे कहले, हो भगवंताचा छेडून टाकावचं तुम्ही ऐकल्यास की तुमचं म्हणणं काय आहे म्हणून माणसांत पुसला. त्याने समधी हो मरावचेले बरोबरचं होई म्हणून तस्व्या केले. ते झाल्यावर काही जण येसूवर थुकावचं सुरू केले. काही जण त्याच्या डोऱ्यांत बांधून त्याच्या मुठ्ठींकून मारून तू तर मारलेला कोण होय तो सांग म्हणून चिडुले. राकुत्राहाच्या सैनिकना त्यात नेहून मारले. हे वक्तीप पेतरू सप्रीप हाये. मोठ्या कटोड्याच्या घरी काम करायची दासीन एकली थती आली. पेतरू दवघातीचं विस्तो करून सेकुत्राहाचं देखून त्याच्या जवळ जाऊन त्यात निटारून देखली. नजरेचे येसू सांग तू काही राहलावाला सोयस नाही की म्हणून ते पेतूर तर पुसली. पण पेतरू तू काय म्हणतायस यो माले नाही ठावा, तू म्हणावचा माले अर्थम नाही होऊत म्हणून म्हणला.
पेतुरू डारोटेकडे गेला. सांगास कोंबडा आरूला. ते दासीन काम करावची पोरगी पेतूर तर अनेक देखून ती उभं होऊन राहिले वाल्यान सांग हो काय त्या हंपाला एकला होई म्हणून म्हणले. त्यासाठी पेतुरू अनेक मी न हो म्हणून म्हणला. जरासीमान झाल्यावर जवळ उभं होऊन राहावचे वाले अनेक पेतूर तर देखून खरंच काय तू त्या हंपाला एकला होईस तू गलिलियावाला नव्हेस की म्हणून म्हणले. त्यासाठी तो तुम्ही सांगावचा माणूस मला नाही ठावा म्हणून सांगून आपणच आपण सापेना देववले अनेक आन घेववले सुरू केला. सांगास दुसरे बार कोंबडा आरूला. तेव्हा 2 बार कोंबडा आरवचे अंदी मी कोण हव्य नाही ठावा म्हणून तू 3 बार सांगतेस म्हणून येसू आपणत म्हणलेली ते गोष्ट पेतुरले हेतू आली. तेव्हा पेतुरू आपणाच्या कलकलीत उभं करे नसला खूप लढावचं सुरू केला.